पाहिले तर हनीफ पटेल आणि त्यांच्या जोडीला दुसरे पंच श्रीयुत रमेश भेकरे, दोन पंचांची या ठिकाणी जोडी मैदानात जाते। त्याचबरोबर या स्पर्धेकरिता अथक प्रयत्न करणारे दीपक कारकर पत्रकार यांचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण जे आर्थिक बाब आहे ती त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळलेली पाहतोय। अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी त्यांच्याकडून कामगिरी या श्री पाणबुडी देवी कला मंचाकरिता त्यांनी बजावलेली आपण पाहतोय। मी पुन्हा विनंती करणार आहे, मी दोन्ही संघांना विनंती करणार आहे, प्लीज लवकरात लवकर आपण सामना सुरू करून घ्यायचा आहे। पंच सामना सुरू करून घ्या। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो म्हणजेच या ठिकाणी उमेश उर्फ चेरी आहे। चेरीच्या पहिल्या चेंडूवरती मात्र ही एकेरी धाव प्राप्त होते। खराब थ्रो देखील होतोय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, अतिशय जबरदस्त। मला इथे एक गाणं आठवतंय, भाग मिल्खा भाग, तो इसी तरह से भागते हुए और भागने के बाद ये दूसरा रन भी पूरा किया है और 2 रनों के साथ साथ अपना खाता खोलते हुए और टीम का खाता खोलते हुए कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 2 रन है। ये प्रदीप जब तक मैदान में है तब तक यहाँ पर अच्छी बल्लेबाजी होगी। नक्कीच, कारण प्रदीप कातकरकडे आता सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्यात, कारण 2 सामने प्रदीपने जिंकले। त्याचप्रमाणे चेरी हा त्याच्या प्रतिस्पर्धी असणारा संघ आहे। आता पाणबुडी आणि रुद्र यांच्या दरम्यान असणारी लढत फार महत्त्वाची आहे, कारण दोन्ही संघ ना 2 सामने जिंकून आता तिसऱ्या सामन्यासाठी ही लढत खेळत आहेत। म्हणजे ह्यांच्यासाठी हा एक निर्णयात्मक सामना आहे। आपण पाहतोय अतिशय सुंदर रनिंग या चेंडूवरती, एकूण मला वाटतं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात चेरी आणि प्रदीप कातकर। आता चेरी आणि प्रदीप कातकर म्हणायला गेलं तर आमच्या पाणबुडी कला म्हणजे हे दोन्ही शिलेदार आहेत, परंतु आता योगायोगानं यांना प्रतिस्पर्धी म्हणून खेळावं लागतंय। परंतु क्रिकेट म्हटलं की प्रतिस्पर्धी नसतो, तर आपला सांघिक आणि वैयक्तिक जो कौशल्याचा गुण आहे हा समर्पित करणं फार महत्त्वाचं असतं। आपण पाहतो एकदा जोरदार प्रयत्न होतोय, मात्र पुन्हा एकदा प्रदीप कातकरनं 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात। पाणबुडी कला मंचाच्या माध्यमातून हा एक मोठा भव्य क्रीडा संग्राम आपण पाहतोय। 2 दिवसीय स्पर्धा आणि आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा दुसऱ्या गटातील एक महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय, तो रुद्र 11 आणि पाणबुडी 11 यांच्या दरम्यान। आता पाणबुडी 11 काल संतोष घाणेकर यांची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे। आता पुन्हा पाणबुडी 11 आज वाडी गटातून देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का हे पाहणं आता उत्सुकतेचं लागलंय। जरूर यहाँ पर देखेंगे ना तो गलती की थी, लेकिन प्रदीप ने यहाँ पर ये दूसरा रन लेने के लिए नकार दिया है, क्योंकि ये जानते हैं पहले गेंदों पर देखेंगे तो दौड़कर 2 रन पूरे किए थे। इस बार सिर्फ 1 रन मुकम्मल होता बा और इसी 1 रन के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई, कुल मिलाकर रन संख्या 7 रन है। पहले बल्लेबाजी करने की जिम्मेदारी अब रुद्र 11 की तरफ से सचिन, सुमित और प्रदीप के कंधों पर है। गेंदबाजी के मोर्चे पर चेरी तैयार है। चेरी की अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करेंगे। राउंड विकेट गेंदबाजी है और सामने सुमित तैयार। ये देखेंगे उड़ाया है, जरूर यहां पर हवा में गेंद है, वहां फील्डर मौजूद है, ले लिया, लपक लिया, पहला झटका लगता हुआ 7 के ऊपर और गाना बजता हुआ। राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो, अरे राम जी की चाल देखो। थैंक यू जरूर यहाँ पर थैंक यू। राम जी की चाल मत देखो, चेरी की चाल देखो। चेरू ने बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर गेंद डाली थी, सामने वाले बल्लेबाज को मजबूर किया था हवा में खेलने के लिए, वहां पर फील्डर मौजूद था। ये देखेंगे हल्के हाथों से जरूर खेलना चाहते थे, लेकिन कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। जरूर यहाँ पर देखेंगे तो पहले ओवर के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 1 विकेट के नुकसान पर 7 रन है। आउट होने वाले बल्लेबाज ये सस्ते में आउट हो चुके सुमित है और दूसरे ओवर जब तक शुरू नहीं होगी तब तक के लिए हम सुनते हैं सुमित डीजे की तरफ से ये मीठा गाना। थैंक यू। टाइम पास नहीं होना चाहिए, इतना टाइम पास नहीं होना चाहिए। नए गेंदबाज आपको तैयार रहना है। विक्रम यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर पिछले बार देखेंगे ना तो इन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी, वही विक्रम गेंदबाजी के मोर्चे पर तैयार है।
विक्रम के तरफ से अब गेंदबाजी हो रही है। अब यहां सामने देखेंगे तो प्रदीप है। प्रदीप के लिए अगली गेंद विक्रम की। विक्रम बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं, लेकिन इस बार हवा में गेंद है, लेकिन थोड़ी गेंद देखेंगे ना तो आगे गिर चुके हैं। आगे गिरने के बाद ये दूसरा रन भी पूरा किया है। चीते के दौड़ के तरफ से दौड़ लगाने वाले दोनों बल्लेबाज यहां पर मैदान में है। ये प्रदीप की खासियत है, पहला रन ज्यादा तेजी से लेते हैं और दूसरा रन भी पूरा करते हैं। जब आउटफील्ड में गेंद गिरती है ना, तब ये इनकी खासियत है कि दो दो रन बनाने हैं, फील्डर के ऊपर दबाव बनाना है और फील्डर के ऊपर दबाव बनाने की कोशिश प्रदीप की तरफ से है। और गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज तैयार विक्रम है। 8-10 कदमों का इस्तेमाल किया है, इस बार आगे आए थे, जरूर यहां पर पूरी तरह से फंसा है। प्रदीप जैसे अनुभवी बल्लेबाज को इस तरह की गेंदबाजी करना यह आसान नहीं है, फिर भी यहां पर यह गेंदबाज की सराहना करनी पड़ेगी। इन्होंने इस बल्लेबाज को पूरी तरह से फंसाया है, जरूर यहां पर बिट किया है। बिट होने के बाद कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, कुल मिलाकर रन संख्या 9 रन। इस बार ये देखेंगे अंपायर के तरफ वाइड के लिए अपील कर रहे थे, लेकिन अंपायर ने कहा ना मुन्ना ना, मुंडी हिलाई है। और इसी के साथ साथ देखेंगे तो और एक बिंदी गेंद आती हुई, क्योंकि यहां आपको आगे आकर खेलने की जरूरत है, फुटवर्क अच्छा करने की जरूरत है। फुटवर्क अच्छा करेंगे तो बल्ले के ऊपर गेंद आएगी। फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज विक्रम है। इस बार ये ज्यादा गेंद बाहर है, अंपायर के तरफ से वाइड का इशारा था हुआ और वाइड के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई, कुल मिलाकर रन संख्या 10 रन। दूसरा ओवर अभी भी जारी है और गेंदबाजी के मोर्चे पर यह विक्रम तैयार है। और हमारे अंपायर देखेंगे ना तो स्ट्राइक अंपायर यहाँ पर ये हनीफ पटेल है। फिर एक बार ये देखेंगे हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी ले लिया, लपक लिया। प्रदीप की पारी यहां पर खत्म होती हुई, दूसरा झटका लगता हुआ 10 के ऊपर और दूसरा गाना बजता हुआ सुमित डीजे की तरफ से। हॅलो हॅलो, थँक्यू टीचर. आपण पाहतोय प्रदीप कातकर एका नाराजीच्या अवस्थेमध्ये पॅव्हिलियनमध्ये परतताना एक मोठा झटका बसतो या ठिकाणी रुद्र 11 या संघाला. आपण एक महत्त्वाचा सामना या ठिकाणी पाहतोय, रुद्र 11 विरुद्ध पाणबुडी. आता पाणबुडी 11 चा सर्वेसर्वा चेरी डिग्गनकर आपल्या स्पर्धेसाठी चांगली कामगिरी करतोय. विक्रांत याकडे दुसरं षटक त्यांनी सोपवलंय, परंतु विक्रांत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. पहा विक्रांत त्याच्या वयानं आणि उंचीनं फार कमी आहे, परंतु त्याची कीर्ती मात्र या ठिकाणी महान दिसते. निश्चितपणे आपल्या संघासाठी चांगलं षटक घेऊन आला, पुढचा चेंडू घेऊन येतोय, नवीन फलंदाज सज्ज होतोय, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यास यशस्वी ठरतोय तो गोलंदाज. नवीन फलंदाज आलाय तो किरण. आता पाणबुडी 11 आणि रुद्र 11 हा एक महत्त्वाचा सामना आहे. या दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे, पाहूया. आणि पुन्हा एकदा पंच वाईटचा इशारा घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते संघाला, धावसंख्या होते 11. अजून देखील संत अशी सुरुवात म्हणावी लागेल पाणबुडी 11 संघाची. क्षमस्व रुद्र 11 संघाची संत अशी सुरुवात दरम्यान हा विक्रांत आपल्या संघासाठी सुंदर अशी कामगिरी करतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन आलाय, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेतात का? आणि दोन्ही धावा मला वाटतं यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण करण्यात माहीर ठरले ते फलंदाज रुद्र 11 संघाचे. या ठिकाणी दुसऱ्या षटकाची मात्र समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 13, 2 गडी बाद 13. धन्यवाद. थैंक यू. 2 विकेट के नुकसान पर 13 रन है और नए गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी के मोर्चे पर रोहित तैयार है. पानबुड़ी की ये स्ट्राइक गेंदबाज है, सामने भी रोहित है. रोहित टू रोहित यहाँ पर गेंदबाजी होती हुई ये देखेंगे. इस बार ज्यादा गेंद बाहर है, लेकिन यहाँ पर देखेंगे ना तो ये छक्के का इशारा था, बहुत ही बेहतरीन छक्का है. बल्लेबाज की तारीफ करनी पड़ेगी और यहाँ से गाना भी बजेगा.
थैंक यू। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 16 रन है, 2 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर यहाँ पर प्रगति पर है। रोहित के बल्ले से यहाँ पर यह छक्का निकलता हुआ। रोहित गेंदबाज है और रोहित बल्लेबाज है, दोनों रोहित एक दूसरों के सामने लड़ते हुए। और आखिरी ओवर है, आखिरी ओवर की पहली गेंद हो चुकी है। 4-5 कदमों का इस्तेमाल कर रहे अंपायर के बगल से राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी है। इस बार हवा में है, लेकिन यह आसान नहीं है। 3 खिलाड़ी यहाँ पर इस गेंद के पास है, एक ने उठाया तब तक के लिए यह दूसरा रन भी पूरा होता है। 2 रन के साथ साथ यहाँ पर रन संख्या बढ़ती हुई। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 21 रन है। अभी भी देखेंगे ना तो बल्लेबाज रोहित है, जिनके पास क्षमता है, अनुभव है, इसका उपयोग करेंगे और रुद्र 11 के लिए जो अच्छा स्कोर है वो खड़ा करने के लिए मदद करेंगे। फिर एक बार गेंदबाज रोहित, और रोहित के सामने रोहित है। ओहो, मैंने कहा है इसके पास एक्सपीरियंस है, अनुभव है। फुल टॉस गेंद और फुल टॉस को यहां पर क्रॉस किया है और यह छक्का लगा है। प्रशांत पाष्टे, संतोष घाडेकर, आपण बाउंड्री पंचावून कामगिरी पाहायची आहे. मोबाईल आपण बाजूला ठेवून या ठिकाणी बाउंड्री पंचगिरी आपण करायची आहे. चला, प्रशांतजी पाष्टे त्याचबरोबर संतोषजी घाणेकर आपण बरोबर सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेखा यांचा ताबा घ्यायचा आहे. अतिशय महत्त्वाचा सामना आहे बघा. काहीशी संतोषी सुरुवात होती, परंतु आता रोहितनं एक षटकार आणि चौकार ठोकवलाय. धावसंख्येत निश्चितपणे त्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न होतोय मारण्याचा. धावचित करण्याची देखील संधी, परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेंडू निर्धाव जातोय. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपत्र असताना धावसंख्या झाली 27. दीपकजी, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती जास्तीत जास्त धाबा जमा करण्याचा रोहितचा मानस असणार आहे. तोच रोहित उंच कुरा फटका मारतोय. पुन्हा एकदा आणखी एक जबरदस्त उत्तुंग षटकार, जबरदस्त अप्रतिम षटकार. रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर. थँक्यू थँक्यू. गाण्याप्रमाणे बँड बाजा वाजवतो तो गोलंदाजाचा रोहित गोलंदाज आहे, रोहित फलंदाज आहे. रोहित कडून रोहितचा बँड बाजा वाजवला गेला. एकूण धाबा पाहिल्या तर या 2 षटकारानंतर 33 अशी धावसंख्या होते. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. रोहित मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे. फलंदाजी मार्कवरती देखील रोहित असणार आहे. रोहित अशा प्रकारची या ठिकाणी आपण गोलंदाजी पाहतोय. रोहित कडून मात्र चेंडू टाकला जातोय. तो म्हणजे रोहित करता 4 ते 5 पावलांचा रनअप आहे. या षटकातला पुढचा चेंडू आहे. पुढच्या चेंडूवरती मात्र प्रहार करत असताना चेंडूवरती मात्र एकेरी धाव प्राप्त होणार का? परंतु या चेंडूवरती फलंदाज बाद होतो की सुखरूप आहे? फलंदाज बाद होतोय. अर्थातच या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. दरम्यान 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना एकूण धावसंख्या होते रुद्र 11 संघाची 33 आणि वेजाकरिता 34 धावांची गरज आहे. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे रुद्र 11 या संघाला आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अजून काही सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. यानंतरचा पुढचा टॉस खेमवर्दान मधलीवाडी विरुद्ध खेमवर्दान कुंभारवाडी. खेमवर्दान पालपेणे कुंभारवाडी विरुद्ध माऊली. खेमवर्दान पालपेणे मधलीवाडी विरुद्ध खेमवर्दान पालपेणे कुंभारवाडी. आपण टॉस करता यायचंय. Everybody come on, let's do baila. 3, 2, 1. Everybody come on, let's do baila. A mí también siempre quiere verme sola. No ven caer y en su trampa ves. A mí también siempre quiere verme sola. No ven caer en su trampa ves. Le masale, le masale, le masale, le masale. Ratika चमके मसाले, ले masale. थँक्यू डीजे. आपण आपलं चांगल्याच पद्धतीनं संगीत या ठिकाणी वाजवत आहे आणि महत्त्वाचं सहकार्य देखील आपल्याला मिळत आहे. पाणबुडी 11 तर्फे सलामीचे फलंदाज मैदानाकडे रवाना होताना आपण पाहतोय. विजयासाठी 34 धावांचं आव्हान या ठिकाणी रुद्र 11 या संघास ठेवले आहे पाणबुडी 11 संघासमोर. आज
जर पाणबुडी 11 संघ या सामन्यात विजयी झाला तर निश्चितपणे तो बक्षिसासाठी पात्र ठरणार आहे. आता समजा आज पाणबुडी जिंकलं तर काल पाणबुडी आलेलं आहे म्हटल्यावर 2 बक्षिसं निश्चितपणे पाणबुडी संघाकडे जातील. संतोष घाणेकर देखील आनंदित असतील, उमेश डिंगणकर देखील आनंदित असतील, पण त्यासाठी आता कडवा संघर्ष करावा लागणार आहे तो पाणबुडीच्या सलामीच्या फलंदाजाला. आपण पाहतो ही स्पर्धा. मी पुढे एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेन. फलंदाजी मार्क होती, दोन्ही नवे फलंदाज या ठिकाणी असणार आहेत. सलामीचे फलंदाज आहेत. एका बाजूला स्ट्राइक एंडला धनेश तर नॉन स्ट्राइक एंडला वैभव. गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर प्रदीप तैयार है. इस बार अच्छी गेंद है, पूरी तरह से यहाँ पर बल्लेबाज धनेश को रोक कर रखा है. यही इनकी खासियत है कि खासियत के साथ साथ यहाँ पर अनुभव का उपयोग कर रहे धनेश और वैभव को रोकने के लिए पूरी जिम्मेदारी खुद प्रदीप कातकर ने अपने कंधों पर लिया है. 8-10 कदमों का इस्तेमाल किया है और 8-10 कदमों के साथ साथ यहाँ पर गेंदबाजी करने के लिए तैयार है. पहली गेंद अच्छी थी और दूसरी वाली गेंद के लिए ये अपने बॉलिंग मार्क पर दौड़ते हुए. इस बार देखेंगे तो यहाँ पर अच्छा स्ट्रोक है, लेकिन सिर्फ 1 रन मुकम्मल होगा धनेश के लिए और टीम के लिए. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 1 रन बगैर कोई नुकसान पर 33 रनों का पीछा करते हुए. धन्यवाद. तदनंतर आपण एक छोटासा सन्मान करतोय. मी संतोष घाणेकर यांना विनंती करेन की आपण टॉच बॉक्स कक्षाकडे जाऊन एक सन्मान करायचा आहे. या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झाले असे कृष्णाचे येद्रे साहेब, एक आपल्या कोकणातील एक नवोदित कलाकार आहे, ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, स्वतः एक लेखक दिग्दर्शक आहेत, ज्याने आतापर्यंत एका छोट्या नाटकाची निर्मिती देखील केलेली आहे. तर अशा ह्या कलाकाराचा आपल्या कोकणी भूमिपुत्राचा सन्मान आपण करतोय. सन्मान चिन्ह देऊन मी संतोष घाणेकर यांना विनंती करेन की आपण कृष्णाचे येद्रे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. आणि कृष्णाचे येद्रे साहेब यांच्याकडून या स्पर्धेकरिता 501 रुपयाचं बक्षीस देखील त्यांनी आम्हाला सुपूर्द केलेलं आहे. कृष्णाचे येद्रे मित्रांनो आपल्या कोकणातील हा भूमिपुत्र आहे. स्वतःचं कोकणी यूट्यूब चॅनल देखील आहे. त्या माध्यमातून आपल्या लोककला अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात. थेट बोलतोय स्पर्धेकडे. हा पहिलाच षटकार, दुसरा षटकार, 2 षटकार लगातार या ठिकाणी नक्कीच प्रहार, कडवा प्रहार होतोय. माझा पदर बाई मी नव्हते भानत, अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत, अन काळू बाई तो बहार. थैंक यू. लगातार 2 गेंदों पर 2 छक्के हैं और इनका हौसला भी बढ़ चुका है. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार है. अगली गेंद 8-10 कदमों का इस्तेमाल जरूर किया है. राइट हम राउंड विकेट गेंदबाजी है, लेकिन इस बार देखेंगे तो 2 छक्के आने के बाद जरूर यहाँ पर सिंगल चुरा है और सिंगल चुराने के बाद रन संख्या देखेंगे तो 14 रन है. 34 रनों का पीछा करना है. अभी भी यहाँ से 20 रनों की जरूरत है जीत के लिए. गेंदबाजी के मोर्चे पर प्रदीप कातकर है रुद्र 11 की तरफ से गेंदबाजी करते हुए. और सामने देखेंगे ना तो दोनों बल्लेबाज यहाँ पर अच्छी कोशिश कर रहे हैं, क्योंकि यहाँ हम मुकाबला देख रहे रुद्र 11 वर्सेस पानबुड़ी 11 के बीच का मुकाबला. इस बार यहाँ देखेंगे तो पहला ओवर खत्म होता हुआ और पहले ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 14 रन है. 34 रन का पीछा करते हुए 12 गेंदें शेष है और जीतने के लिए 20 की जरूरत है. जब तक यहाँ पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूँ, सीधे चलता हूँ डीजे की तरफ. थँक यू मित्रांनो. एवढा टाइमपास होता का बरे, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अजून काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वेजाकरिता एकूण गरज आहे ती म्हणजेच 20 धावांची. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 20 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोणता गोलंदाज येतो. समोर मात्र फलंदाजी मार्कवरती येतो फलंदाज वैभव आहे. वैभव करिता मात्र ही नामी संधी आहे. वैभवने मात्र 2 षटकार ठोठावलेत. पार्थ, हा पार्थ मात्र या चेंडूवरती पाहूया किती धावा खर्च करतो ते. हा चेंडू मात्र निश्चितच लॉंग अशा प्रकारे जातोय, अर्थातच स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात हा या ठिकाणी फटका असणार आहे. या ठिकाणी दाखल होताना पाहतोय ते अखिल भारतीय कुणबी सेवा संघाचे सांस्कृतिक विभागाचे विद्यमान अध्यक्ष रमाकांत जावळे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आहेत. त्यांचे आम्ही पुन्हा एकदा
रमाकांत जावळे, चंद्रकांत जावळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं श्री पाणबुडी देवी कला मंचाच्या वतीने आयोजित पाणबुडी चषक 2023च्या निमित्ताने या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांच्या स्वागताकरिता वैभवकडून एक जबरदस्त षटकार ठोठावला गेला आहे. जबरदस्त षटकारानंतर मात्र धावा पाहिल्या तर एकूण 22 अशी धावसंख्या होते. डीजे कमान बरोबर आहे. थँक्यू. जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारची वैभवकडून फलंदाजी होते. आतापर्यंत वैभवच्या बॅटमधून आपण हे 3 षटकार पाहिलेत आणि 3 षटकारांच्या मदतीने तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. आता मात्र मोठा फटका आहे. हा चेंडू देखील सीमारेषा पार, चौकार आर पार जबरदस्त या ठिकाणी येतोय. चौकार, धावा मिळत आहेत 4. डीजे ऑपरेटरला संधी मिळते आहे. सव्वीस धावा. थँक्यू. 26 धावा धावबलकावरती आहेत. 33 धावांचा पाठलाग करताना विजयाकरिता अजूनही 7 धावांची गरज आहे. पुढे सरसावतोय, बॅट भिरकावून देतोय. सीमा रेषा पार, आर पार जबरदस्त अशा प्रकारचा उत्तुंग षटकार. विजयाकरिता फक्त एका धावेची गरज. डीजे कमॉन, 2 धावांची गरज. थँक्यू. वैभवची खेळी पाहिली तर 7 चेंडू 31 धावांची खेळी यावेळेला उपयोगी ठरते. या चेंडूवरती मात्र त्याने प्रहार केलाय, तिथे मात्र ही एकेरी धाव प्राप्त होते. आणि हा चौकार, 8 चेंडू आणि 35 धावांची खेळी करणारा वैभव. या वैभवच्या जोरावरती पाणबुडी 11 हा संघ विजय ठरतो. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहतोय ते म्हणजेच आदरणीय रमाकांत जावळे, चंद्रकांत जावळे, आम्ही यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. श्री पाणबुडी देवी कला मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाणबुडी चषक 2023च्या निमित्ताने मनापासून स्वागत. यानंतरचे पुढचे सामने पाहूया कशा पद्धतीने होतील ते. धन्यवाद. आपण पाहतोय एक हा मोठा भव्य असा क्रीडा रणसंग्राम. दरम्यान अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती या ठिकाणी दर्शवली जाते. आपण निलेश दादा हुमणे